हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मी पण एकदम मजेत. आज आहे संडे. तर तुम्ही विचार करत असाल, हा काय एकटा इकडं उभा आहे आणि काय करतोय हा एकटा इथं. तर मी एकटा नाही आहे. आता अश्विन आणि अश्विनचा मित्र येणार आहे. जरा काम आहे. ते काय काम आहे डायरेक्ट मुद्द्यावर येतो. यूट्यूबचं जरा काम आहे. तर तुम्हाला समजलंच असेल यूट्यूबचं काय काम आहे. तरी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, तर तुम्हाला कळेल काय यूट्यूबचं काम आणि काय आहे. ह्या मित्रांनो, हा बघा आता येतोय. अर्धा तास झाला. मला बोलला 15 मिनिटात पोहोचतोय. 15 मिनिटाच्या अर्धा तास होऊन गेले. अरे 15 मिनिटं बोलून अर्धा तास झाला. एवढा मास्क बीस काय बांधून आलाय. पण टकले कशाला गेले रे? भाई जिम जॉईन केले. जिम जॉईन केलं म्हणून टकले गेले. टेन्शन कमी ना भाई. बाकी कसं आहेस? बाकी मस्त, तुमच्या आशीर्वादाने. इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा तुला पण. भाऊ तुला पण इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी आज कसलं काम आहे म्हणून आला सांग. मी सांगितलं पहिले स्टार्टिंगला, तरी पण सांग. आपला युट्यूबचा अकाउंट मोनोटाईज झालंय म्हणून आलोय उदयच्या भेटीला. सो बघूया आता, वाकड्या तिकड्या काड्या घालू कशा तरी. चालेल, चला आता सुरुवात करूया. बघूया मित्रांनो, हे बघा आतुरतेने वाट पाहिलेला क्षण माहितीये का? दिसत असेल तुम्हाला आता. हे बघा, चला आपण स्टार्ट करूया. अश्विनी पहिलंच सांगितलं, मी तुम्हाला शेवटला सांगणार होतो ही गोष्ट. पण फक्त याला बोलणार होतं युट्यूबच्या कामासाठी आलेलो आहे सांगण्यासाठी. पण आता तो डायरेक्ट आला तर डायरेक्ट बोलला. ठीक आहे, तुम्ही बघा पूर्ण होतो की नाही. चला. आय डी तर चालू आहे प्रोसेसिंगमध्ये, पण त्या डॉक्युमेंटमुळे आता बघा पाठीपुढे होतं. याला पहिले डोकं लावायला पाहिजे, डॉक्युमेंट शेअर करायला पाहिजे होते. पण हा आता डॉक्युमेंट शोधलं म्हणजे भेटलेत. पण ते स्क्रीनशॉट घेतले की ब्लर होतं, ॲड्रेस दिसत नाही आहे. पण खुशी इस बात की हो रही है मेरे को कि चल मेरा तो नहीं, मेरे दोस्त का तो आईडी मोनेटाइजेशन हो रहा है. क्योंकि एक्सपिरियंस मिलेगा ना. एक्सपिरियंस भेटणं खूप मोठं आहे, इम्पॉर्टंट आहे. की त्याची झाली तरी, आता माझी झाली तरी मग तुम्हाला सांगाल ना असं का करायचं, असं असं नाही करायचं आहे ना अश्विन बरोबर. मग बाबा विषय काय? आता आमच्यामध्ये हा दुसरा मेंबर आहे मोनेटायझेशनवाला. तिसरा मे बी मी असू शकतो, होईल मे बी. बघू, तुमच्या सपोर्टमुळे नक्कीच होईल. कारण थोडंसंच बाकी माझं पण मोनेटायझेशनसाठी. तर तेवढं पूर्ण झालं तर मग माझं पण मोनेटायझेशन होईल. मग तो पण ब्लॉग लवकरच येईल की कसं मोनेटायझेशन केलं मी. पण हा अश्विनचा दाखवतोय ना तुम्हाला, माझं बघण्याची काही घाई नसेल तो. चला मग बघा ब्लॉग कसं होईल. आजचा ब्लॉग तुम्हाला समजेल. अजून पुढे गेल्यावर प्रोसेस दाखवतो, वेट करा. मित्रांनो, आपण एक पॉईंट भरतोय ना, तर खूप चेक करून भरायला लागतं. कारण अकाउंट एकदाच क्रिएट होतो, बरोबर ना? 100%. एका जीमेलने किती वेळा अकाउंट क्रिएट होतो? एकदाच. एकदाच. हां, तर मित्रांनो काहीच घाई न करता तुम्ही भरा. कधी पण भरत असाल तर, इन फ्युचर किंवा आत्ताही भरत असाल तरी खूप चेक करून भरा. काहीच घाई नका करू. आज नाही तर उद्या तर होणारच आहे प्रोसेस, पण न घाई करता भरा. ठीक आहे, चला मग आमचा प्रोसेस चालू आहे. पुढचा प्रोसेस कंटिन्यू बघ. मित्रांनो, अश्विनचा ॲडसेन्स अकाउंट पण आम्ही बनवून वगैरे झालेलं आहे. आणि ते बोलतात की 2 किंवा 3 आठवडे लागतील हां, आणि काम झालं तर बोलतात, ते बोलतात ना सरकारी काम आणि 12 महिने थांब. तसं झालंय. आता काय करायचं, लवकर होऊ दे रे. त्याला असं वाटलं की आजच सगळं होऊन जाईल. पण त्या यूट्यूबचे पण काहीतरी टर्म अँड कंडिशन्स आहेत ना, की ते होतील की नाही होणार. त्याला वाटलं आजच्या दिवसात सगळं आवरून जाईल मी, आहे ना. इसको पाना है तो वेट करना पडेगा, है ना अश्विन. एडिटिंग साठी तर जाम मार करायला लागते. मार खायला लागतं. कसल्या ॲपचा की घरचा? घरचा. अरे झोप रे, कधी झोपशील असं बोलून घरचे पण हैराण करतात. रात्री 10-11 वाजेपर्यंत एडिटिंग करतो आम्ही शॉर्टला पण. आणि लॉंग व्हिडिओला तर खूपच वेळ लागतो, कारण व्हॉइस ओव्हर जायचा असतो कुठं व्हॉइस ओव्हर गेला असेल तर. आणि शॉर्टसाठी तर ह्या ॲपमध्ये घुस, त्या ॲपमध्ये घुस, तिथं कॅप्शन टाक, इथं कॅप्शन टाक. मी व्हिडिओ शूट करायला गेलो तर घरात व्हिडिओ बनवल्या तर भांड्यांचा आवाज येतो, कुत्री भुकतात त्याचा आवाज येतो. विषय हाड असतो. पण युट्यूबचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता की मोनेटायझेशन करायला पण किती छोटे छोटे पॉईंट बघायला लागतात. खूप भारी वाटलं. आणि असे पण नियम असतात, माहिती नव्हतं. जरा शिकायला भेटलं ना काहीतरी. खूप भारी शिकायला माझ्याकडे शिकण्यासारखं काहीतरी आहे ना अश्विन. आहे ना. सांगत नाही, शिकवत नाही, मास्तर बरोबर नाही आपला. पण नाही, छोटे छोटे टॉपिक बघून केले की नाही मी. मग युट्यूब बाबा. युट्यूब बाबाला सपोर्ट करते, म्हणजे आम्हाला सपोर्ट करते. एवढे छोटे छोटे पॉईंट बघून बघून केले मी. बघितलं की नाही, तुझा ऍड्रेस, तुझा पिनकोड, छोटे छोटे गोष्ट.
बारीकाईने लक्ष द्यायला लागतं. नाहीतर मग महिना 2 महिने मग थांबावं लागतात. पुन्हा प्रयत्न 4,000 घंटेचा आणि 1,000 बारीक पॉईंट आहे एवढूशे. त्या एवढ्याशा गोष्टीसाठी मग तुम्हाला वेट करायला लागेल. ते पण बघूयात, आमचं झालं तर चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट. सपोर्ट मुलेच झाले ते. चांगली आणि गोष्ट नाही, आमची झालं. इच्छा अशी आहे की लवकरच उदयचं पण व्हावं. लवकरच होईल. आपण पण बॅकअप घेणार आहे लवकरच. पण घेतलंय आपले चालूच आहेत कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओ वगैरे. पण लॉंग व्हिडिओ साठी जरा काम करायला लागतात यार. काम केलं तर काम नाही केलं नाही तर घरचे पण बोलत नाही की जेव. काय करायचं, कमल्याशिवाय काय होईल का? पोट पण भरत नाही. हा मग आणि घरचे टोमणे मारतात. मग आला सुट्टी नाही. जातो आता फिरायला. जा फिरून ये आता गाव पूर्ण. चला आता मग पेट पूजा करून येऊ. नंतर मग डायरेक्ट 2-3 आठवड्यानंतर भेटू. काय झालं तुला सांगू. 2-3 आठवड्यानंतर मग ते पण कशाला भेटायचं माहितीये तुम्हाला? ते युट्यूबचा रिव्ह्यू येणार आहे का बघण्यासाठी. बाकी काही काम नाही आहे. पण नाही, आता आम्ही लवकरच फिरायला पण जाणार आहे. आम्ही जाणार आहेत. आम्ही सांगू नंतर. हा आताच सांगितलं मजा काय राहणार. हा पण म्हणूनच मला वाटलं हा बोलल, पण बोलला नाही. बरं झालं. नाहीतर एवढं तरी सिक्रेट ठेवलं की आता काय नाही. पण तुम्ही छोट्या गोष्टी ना बघून करा युट्यूबच्या. काहीच घाई करू नका. काहीच एवढी घाई नाहीये की तुमचा अकाउंट मॉनिटायझेशन झाला की लगेच डॉलर येतील का, लगेच विड्रॉल करायला, असं काही नाहीये. खूप आरामात करायला लागतं. युट्यूबची पण पॉलिसी आहेत. 2 ते 3 वीकमध्ये ते रिव्ह्यू देतात. आता अश्विनचा गुगल ॲडसेन्स अकाउंटचा पिन येणार आहे, त्याच्यामुळे त्याला वेट करायचं अजून. आता 2 ते 3 आठवडे. 2 ते 3 आठवड्यामध्ये ते आपल्या पोस्टाद्वारे येतो. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आणि त्यात मी थोडे क्लिप टाकेल ते आम्ही करत होतो तेव्हाचं, तर ते पण बघा, तर तुम्हाला समजेल. चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आम्ही जातो पेट पूजा करायची. त्याला आल्यावर मी विचारणार होतो, पण त्याचा मित्र बिचारा इथं उभा आहे गाडीवर. तो पहिलेच बोललेला आहे की चला नाश्ता करायला. मी बोललो थांब, आता तो काम करूनच जाऊया आलोय तर पूर्ण काम केलेलं आहे. आता आम्ही जातो. चला मग भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय गाईज. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.